नमस्ते एव्हरीवन. सस्नेह स्वागत आहे दापोली किनारा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पुरणपोळी बनवणार आहोत. माझी आजी ज्या पद्धतीनं ही पुरणपोळी बनवायची त्याच पद्धतीनं ही पुरणपोळी आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. तर चला वेळ न घालवता आपण माझ्या आजीची पुरणपोळीची रेसिपी पाहूया. मी इथे पाव किलो चणा डाळ घेतली आहे. डाळ आपण स्वच्छ धुवून कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत. ही चणा डाळ टोपामध्ये शिजवून घेत असते, पण आज कुकरमध्ये शिजवून घेत आहे. चणा डाळ आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे. आता आपण कुकरला ही डाळ शिजवून घेणार आहोत. कुकरच्या 3 शिट्ट्या आपण करून घेणार आहोत. आपण इथे पुरणपोळीसाठी एक स्वादिष्ट मसाला बनवणार आहोत. त्यासाठी बघा इथे 1 चमचा बडीशेप घेतलेली आहे आणि 2 तुकडे सुंठ घेतलेली आहे आणि इथे 6-7 वेलची सोलून घेतलेली आहे, हिरवी वेलची, आणि 6-7 काळी मिरी घेतलेली आहे आणि अगदी चिमूटभर जायफळ पूड घेतलेली आहे आपण इकडे. आता याचा आपण खूप छान खमंग स्वादिष्ट मसाला तयार करणार आहोत. आता आपण बडीशेप आणि काळी मिरी तव्यावर हलकी परतून घेणार आहोत. गॅसवर तवा ठेवलेला आहे. आता आपण गॅसची फ्लेम ऑन करूया आणि तवा थोडा तापला की त्यावर आपण बडीशेप आणि काळी मिरी छान खमंग भाजून घेऊया. बघा तवा गरम आहे. आता बडीशेप आपण थोडीशी भाजून घेऊया. बडीशेप भाजून झालेली आहे. आता ती आपण काढून घेऊया. आता आपण या गरम तव्यावर काळी मिरी आपण 7-8 घेतलेल्या आहेत त्या भाजून घेऊया. काळी मिरी भाजून झालेली आहे. आता ती सुद्धा आपण काढून घेऊया. आता आपण या सगळ्याची मिक्सरमध्ये बारीक पूड करून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आता सगळे मसाले घेऊया. बडीशेप, वेलची, जायफळ पूड चिमूटभर आणि काळी मिरी आणि सुंठ. आता आपण या सगळ्याची छान पूड करून घेऊया. कुकरच्या आपण 3 शिट्ट्या करून घेतल्या. हे बघा डाळ खूप छान शिजली आहे. भांड्यावर मी इथे पुरणाची चाळण ठेवलेली आहे. आता या चाळणीमध्ये आपण ही शिजलेली डाळ सगळी घालून घेऊया, म्हणजे या डाळीतलं सगळं पाणी निथळेल. आता ही डाळ आपण गार होऊ देऊया. तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया. आपण ना पुरणपोळीसाठी लागणारं पीठ मळून घेऊया. त्यासाठी ना मी इकडे 1 ग्लास मैदा घेतला आहे आणि 1 ग्लास गव्हाचं पीठ घेतलं आहे. मैदा आणि गव्हाचं पीठ आपण घेतलं आहे ते आता आपण इथे चाळून घेऊया. पिठामध्ये चवीनुसार मीठ घालूया. पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ सॉफ्ट असं छान मळून घेऊया. आता आपण इथे कटाच्या आमटीसाठी एक वाटण तयार करून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे 2 कांदे घेतलेले आहेत, ते चिरून घेऊया. आता या कांद्यामध्ये 5-6 पाकळ्या लसणाच्या आणि अर्धा 1 इंचभर आपण आल्याचा तुकडा घेतलेला आहे, ते सुद्धा आपण या कांद्यामध्ये घालूया. आणि आपल्याला आलं, लसूण आणि कांदा थोड्याशा तेलावर परतून घ्यायचा आहे. कांदा गुलाबी रंगावर परतून झाला आहे. आता आपण यामध्ये सुकं खोबरं आहे ते घालूया. माझ्याकडे इथे सुक्या खोबऱ्याचा किस आहे, तोच मी इथे 3 ते 4 चमचे घेत आहे. सुकं खोबऱ्याचे काप जरी घेतले तरी चालेल किंवा सुकं खोबरं किसून घेतलं तरी चालेल. आता हे सुकं खोबरं कांद्यासोबत छान परतून घेऊया. कांदा खोबरं भाजून झालेलं आहे. आता मिक्सरमध्ये त्याचं वाटण तयार करून घेऊया आपण. बघा डाळीचं पाणी सगळं निथळलेलं आहे आणि डाळ गार झालेली आहे. आमटीसाठी थोडीशी डाळ आपण बाजूला काढून घेऊया. पुरणाची डाळ पाट्यावर न वाटता आपण या पुरण चाळणीमध्ये ही डाळ सगळी अशा पद्धतीनं मॅश करून घेऊया. बघा पुरणाची डाळ आपण सगळी चाळणीवर मॅश करून घेतलेली आहे. पाव किलो चणा डाळ घेतली आहे, त्यासाठी मी इथे पाव किलो गूळ घेतला आहे. आता हा किसलेला गूळ आपण या चणा डाळीमध्ये घालून घेऊया. चणा डाळ आणि गूळ मिक्स करून घेऊया. गॅसची फ्लेम ऑन केली आहे आणि आता गूळ आणि डाळ छान परतून एकजीव करून घेऊया आणि पुरण तयार करून घेऊया. चणा डाळ आणि गुळाचं मिश्रण छान एकजीव झालं आहे. आता यामध्ये आपण चवीला मीठ घालूया चवीनुसार.
आता आपण या पुरणामध्ये आपण जो मसाला बनवला होता तो घालून घेऊया. खूप छान सुगंध येते बघा या मसाल्याचा आणि पोळीलासुद्धा खूप छान स्वाद येतो या मसाल्याचा. आता हा मसाला आणि सगळं छान मिक्स करून घेऊया. हे बघा पुरण अजून पातळ आहे. आपल्याला पुरणपोळीसाठी लागणारं पुरण तयार होण्यासाठी हे मिश्रण आपल्याला 15 ते 20 मिनिटं मंद आचेवर छान परतून घ्यायचं आहे आणि हे सतत ढवळत राहायचं आहे, नाहीतर तळाला लागून पुरण आपलं करपू शकतं. म्हणून सतत ढवळत राहायचं आहे. पुरण आपलं तयार होत आलं आहे. आता आपण यामध्ये 1 चमचा तूप घालूया आणि मिक्स करून घेऊया. गॅस बंद केला आहे आणि आता आपलं पुरणाच्या पोळीसाठी लागणारं पुरण बनून तयार आहे. आपण आमटीसाठी जी डाळ काढली होती ती सगळी मॅश करून घेतली आहे आणि जे आपण डाळीचं निथळलेलं पाणी आहे त्यामध्ये घालूया आणि डाळ सगळी छान मिक्स करून घेऊया. हे बघा कटाच्या आमटीसाठी डाळीचं मिश्रण तयार आहे. आता आपण खूप छान फोडणी देऊन घेऊया आमटीला. हे बघा तेल गरम झालेलं आहे आणि आपण तेलामध्ये मोहरी घातलेली आहे. तेलामध्ये जिरं घालूया. तर यामध्ये 1 लहान चमचा हिंग घालूया. हिंगाचा स्वाद आमटीमध्ये खूप छान येतो आणि आमटी पचायलासुद्धा हलकी जाते. आता आपण यामध्ये लाल तिखट मसाला घालूया 2 चमचे. तिखट आपल्या आवडीनुसार आपण घालायचं. आता आपण यामध्ये 1 चमचाभर काळा मसाला घालूया. गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे. 1 छोटा चमचा हळद घालूया. मसाले तेलामध्ये छान परतून घेऊया. आता आपण यामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण घालूया आणि मसाल्याला तेल सुटेपर्यंत मसाला छान परतून घेऊया. मसाला छान परतून झालेला आहे. आता आपण यामध्ये 1 कटाचं पाणी घालूया आणि आमटी आपल्याला किती दाटसर किंवा पातळ हवी आहे त्यानुसार आमटीमध्ये पाणी घालून घ्यायचं. आमटी ही थोडीशी पातळच असते, नंतर ती दाटसर पण होते. त्यामुळे सुरुवातीला आमटी थोडीशी पातळच ठेवायची. आमटीमध्ये चवीनुसार मीठ घालूया. हे बघा आपल्या कटाच्या आमटीला खूप छान असा कड आलेला आहे आणि आपण आता त्यामध्ये कोथिंबीर चिरून घातलेली आहे आणि खूप छान स्वादिष्ट अशी कटाची आमटी आपली बनून तयार आहे. तासभर आपण पीठ मळून ठेवलं होतं. आता त्यावर आपण 1 चमचाभर तेल घालूया आणि पीठ थोडंसं छान असं मळून घेऊया. आता आपण पुरणपोळी बनवायला घेऊया. हे बघा मी एवढ्या पिठाचा उंडा घेतलेला आहे. आपल्याला किती लहान मोठ्या साईजची पुरणपोळी बनवायची आहे त्यानुसार आपण पिठाचा उंडा आपण घ्यायचा आहे. आता आपण बोटाच्या सहाय्याने या उंड्याची वाटी तयार करून घेऊया पुरण भरण्यासाठी. हे बघा जेवढा आपण पिठाचा उंडा घेतला होता तेवढाच आकाराचा आपण पुरण घेतलं आहे आणि आता पुरण या वाटीमध्ये आपण भरूया आणि सर्व बाजूनी बंद करूया. हे बघा अशा पद्धतीनं पुरण सगळं आपण या गोळ्यामध्ये उंड्यामध्ये आपण घातलेलं आहे आणि छान आता हे सगळं पुरण यात भरलं की आपण याची पुरणपोळी लाटून घेणार आहोत. हे बघा अशा पद्धतीनं हे सगळं तयार करून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा बोटाच्या सहाय्याने आपण हे पुरण थोडंसं पसरवून घेऊया. हे बघा आता पुरणपोळी हलक्या हाताने मस्त अशी लाटून घेऊया. हे बघा अगदी हलक्या हाताने पुरणपोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे. हे बघा सर्व बाजूनी पुरण छान पसरलं गेलं आहे. हे बघा पोळी खूप छान लाटली गेली आहे आणि पुरणसुद्धा बघा सर्व बाजूनी सगळीकडे सारख्या प्रमाणात पसरलं आहे. हे बघा तवा छान गरम झालेला आहे. आता आपण या तव्यावर पुरणपोळी छान भाजून घेऊया. कडेने थोडं तूप सोडूया. आपण पुरणपोळी आपण पलटून घेऊया. पुरणपोळीला वरून तेल किंवा तूप लावूया आणि पुरणपोळी दोन्ही बाजूनी छान शेकून घेऊया. हे बघा पुरणपोळी आपली मस्त फुगली आहे आणि आता ही शेकून झालेली मस्त खरपूस शेकलेली पुरणपोळी काढून घेऊया. हे बघा आता आपण दुसरी पुरणपोळी लाटून घेऊया. तर ही सुद्धा पुरणपोळी आपण मस्त खरपूस शेकून घेऊया. कृपया रेसिपीचा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. दोन्ही रेसिपी खूपच अप्रतिम झालेल्या आहेत आणि तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक नक्की करा आणि रेसिपी तुमच्या मित्रपरिवारामध्ये जरूर शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. ही नम्र विनंती.
ही बघा, ही सुद्धा पुरणपोळी आपली टम्म फुगलेली आहे. मस्त खरपूस आपण पुरणपोळी शेकून घेणार आहोत आणि छान आपल्या पुरणपोळ्या सगळ्या फुगत आहेत बघा, मस्त. आणि आता आपण अशाच पद्धतीनं खरपूस सगळ्या पुरणपोळ्या भाजून घेऊया. आपण अशा पद्धतीनं सगळ्या पुरणपोळ्या शेकून घेऊया. मला पुरणपोळीसोबत कटाची आमटीसुद्धा खूप आवडते, पण स्पेशली मला दुधासोबत पुरणपोळी खायला खूपच आवडतं. तुम्हाला कशासोबत ही पुरणपोळी खायला आवडते? कमेंटमध्ये तुम्ही नक्की कळवा. खूपच स्वादिष्ट पोळ्या बनून तयार आहेत. आपण जो मसाला बनवला होता या पोळ्यांसाठी, त्याचा स्वाद या पुरणपोळीमध्ये खूपच छान येतो. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीनं या पुरणपोळ्या नक्की बनवा. या पुरणपोळ्या तुमच्या परिवाराला आणि तुम्हाला नक्कीच खूप आवडतील. थँक्स फॉर वॉचिंग.